नमस्कार, माझे नाम भाग्यश्री आहे. आज आपण डबटेल अँड डबपेनच्या असेंब्ली बद्दल जाणून घेणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करण्यास सक्षम व्हाल. वर्नियर हाईट गेज वापरून रेखाचित्रानुसार डायमेन्शन चिन्हांकित करणे, भाग 1, 2, 3 आकारात फाईल करणे, योग्य ठिकाणी ड्रिल, रीम आणि टॅप करणे, आवश्यक खोलीपर्यंत काउंटर बोर करणे, डायल पिन्स आणि चीज हेड स्क्रीव्स सह भाग 1, 2, 3 एकत्र करा. साधने आवश्यक. वर्नियर हाईट गेज, वर्नियर कॅलिपर, आवश्यक उपकरणे, लेथ मशीन, आवश्यक साहित्य, कच्चा माल, ऑइल. जॉब सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्या खालीलप्रमाणे आहेत. प्रथम, स्टील रूल वापरून कच्चा माल तपासा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 1 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 2 फाईल करा. समांतरता आणि लंबवतपणा राखण्यासाठी एकूण आकारासाठी भाग 3 फाईल करा. तिन्ही भाग भरणे पूर्ण झाले की सर्व भाग मार्किंगसाठी तयार करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाईट गेज सह भाग 1 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाईट गेज सह भाग 2 चिन्हांकित करा. रेखाचित्रानुसार वर्नियर हाईट गेज सह भाग 3 चिन्हांकित करा. एकदा तुम्ही वर्नियरने सर्व भाग चिन्हांकित करून पूर्ण केल्यानंतर पुढील पायरी म्हणजे पंचिंग. भाग 1 मधील विटनेस मार्क पंच करा. भाग 2 मधील विटनेस मार्क पंच करा. भाग 3 मधील विटनेस मार्क पंच करा. कच्चा माल तपासला गेला आहे. सर्व भाग दाखल केले गेले आहेत आणि नंतर त्यांना वर्नियर हाईट गेजने चिन्हांकित केले गेले आहे आणि शेवटी त्यांना विटनेस मार्कने पंच केले आहे. आता सर्व प्राथमिक तपासण्या केल्या गेल्या आहेत. आपण पुढे जाण्यासाठी तयार आहोत. सर्व 4 तुकडे एकत्र सेट करा आणि समांतर जॉ क्लॅम्प्सने त्यांना पकडा आणि ट्राय स्क्वेअर वापरून चौरसपणा तपासा. सर्व 4 तुकडे ड्रिलिंग मशीनच्या टेबलवर क्लॅम्प्स धरून ठेवा. दोन्ही तुकड्यामध्ये भाग 2 वर मध्यभागी ड्रिल करा. ड्रिल चकमधून सेंट्रल ड्रिल काढा आणि ड्रिलिंग मशीनमध्ये 0.58 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि छिद्रातून ड्रिल करा. जॉबच्या स्थितीत अडथळा न आणता ड्रिल केलेल्या छिद्रामध्ये 6 मिलीमीटर रीम करा. रीम्ड होलमध्ये 6 मिलीमीटर डॉल पिन फिक्स करा. त्याचप्रमाणे जॉब ड्रॉविंगमध्ये दाखवल्याप्रमाणे 6 मिलीमीटर इतर 3 डॉल पिन्स ड्रिल करा, रीम करा आणि फिक्स करा. ड्रिलिंग मशीन स्पिंडलमध्ये 5 मिलीमीटर ड्रिल फिक्स करा आणि M6 इंटरनल थ्रेड कापण्यासाठी चीज हेड स्क्रीव्स असेंब्लीच्या ठिकाणी 2 छिद्रे ड्रिल करा. सर्व भाग वेगवेगळे करा.
चीज हेड स्क्रीव्जचे निराकरण करण्यासाठी काउंटर बोर टूल आणि काउंटर बोर भाग 2 मध्ये आवश्यक खोलीपर्यंत निश्चित करा. इंटरनल थ्रेड करण्यासाठी टॅपिंग होलसाठी भाग 1 च्या दोन्ही टोकांना काउंटर सिंक टूल आणि चॅम्फर मिक्स करा. भाग 1 बेंच वाईसमध्ये धरून ठेवा आणि चीज हेड स्क्रीव ठीक करण्यासाठी M6 इंटरनल थ्रेड करून घ्या. बर्स शिवाय असलेले थ्रेड स्वच्छ करा. सर्व भागामध्ये फाईल पूर्ण करा आणि जॉबच्या सर्व कोपऱ्यामध्ये डीबर करा. जॉब ड्रॉइंगमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व भाग पुन्हा एकत्र करा आणि डॉटेल स्लॉट मध्ये भाग 3 स्लाइड करा. थोडेसे तेल लावा आणि ते मूल्यमापनासाठी जतन करा. ड्रिलिंगसाठी आवश्यक असलेल्या 2 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे ड्रिल आणि बिट. या 2 साधनांचा आकार थेट तुम्ही बनवणार असलेल्या छिद्रांशी संबंधित आहे. त्यामुळे तुमच्या प्रकल्पासाठी योग्य जोडी मिळणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः कॉर्डेड और कॉर्डलेस ड्रिल मोठ्या प्रकल्पांसाठी वापरली जाते, तर एक लहान हँडहेल्ड ड्रिल अधिक तपशीलवार कामासाठी चांगले असते. ड्रिल आणि बीट व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या घरात कोणतेही फिक्स्चर स्थापित करत असाल तर तुम्हाला एलेन की सेट आणि स्क्रूड्रायव्हर सारख्या इतर उपकरणांची आवश्यकता असते. जर तुम्ही लाकड किंवा धातूचे ड्रिलिंग बीट्स वापरण्याची योजना आखत असाल तर ग्राइंडस्टोन्स सारखी तीक्ष्ण साधने असणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते निस्तेज झाल्यावर तुम्ही त्यांना तीक्ष्ण करू शकता. आता ड्रिलिंग पोझिशनिंगसाठी भाग कसे एकत्र करायचे ते पाहू. क्लॅम्प्स वापरून असेंब्लिंग तंत्र. पॅरलल ब्लॉक्सचा वापर करून सर्व भाग एकत्र बांधून घ्या. ट्राय स्क्वेअर वापरून असेंब्लीचा चौरसपणा तपासा. सेटिंगमध्ये अडथळा न आणता ड्रिलिंग मशीन टेबलमध्ये असेंब्ली धरून ठेवा. आज आपण जे काही शिकलो त्याची एक संक्षिप्त माहिती घेऊ. आपण शिकलो आहोत वर्नियर हाइट गेज वारूपन रेखाचित्र अनुसार डायमेंशन चिन्हित करा. भाग 1, 2, 3 आकारक फाईल करा. योग्य ठिकाणी ड्रिल, रिम आणि टेप करें. आवश्यक खोली पर्याप्त काउंटरबोर करें. डबल पिन्स आणि चीज हेड स्क्रू सहाय्य भाग 1, 2, 3 एकत्र करा. अशा प्रकारे आम्ही डबटेल आणि डबल पिन असेंब्ली कशी एकत्र करावी ते शिकलो. आशा आहो की तुम्हा हे स्पष्ट समजले असेल. हा स्वाध्याय तुम्हा अनुदेशक मदतीने करा.